मनोज जरांगे पाटील हे आता प्रामुख्याने फडणवीसांवरती आरोप लावतात. जे फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनीच माझ्या मरणाचा जो आहे तो कट रचलेला होता, असा खळबळजनक आरोप गृहमंत्र्यांवरतीच मराठा आंदोलकाचं नेतृत्व करणारे जरांगे पाटील. असं आहे की जरांगे पाटील मराठा समाज नेतृत्व करतायत, त्यांच्या मागणीसाठी ते आंदोलन करतायत, त्यांचं आंदोलन तीव्र आहे आणि त्यांनी जर अशा पद्धतीने आरोप केले असतील तर याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दोन विरोधी पक्ष नेत्यांनी केली. तीच माझी भूमिका आहे. परंतु जरांगे पाटील यांची मुळात भूमिका आपल्याला योग्य वाटते का? ज्या पद्धतीने सरकारने एक 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि दुसरीकडे जरांगे पाटील म्हणतात की सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे त्याचा कायदा तयार करा. आणि असं आहे की सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश असेल किंवा मराठा समाजाला आरक्षण देणे असतील, याच्यामध्ये सरकारने सुरुवातीपासूनच संभ्रम निर्माण केला आणि संभ्रम निर्माण केल्यामुळे दोन तट झाले आणि त्यामुळे आज ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. याचं सगळं समाधान आणि चर्चा ही या सरकारनेच करायला पाहिजे, कारण सरकारने केलेलं हे पाप आहे. खरं तर फडणवीसांवरती आरोप झाल्यानंतर प्रसाद लाड त्यांचे समर्थक जे आहेत, पक्षात आमदार जे आहेत, ते समोर येऊन खरं तर जरांगे पाटलांवरती थेट रोखठोक भूमिका ठेवताना पाहायला मिळतात. मराठा समाजाला फडणवीसांनी 2दा आरक्षण दिलेलं आहे, मराठा समाजावर त्यांचे उपकार आहेत, अशा पद्धतीने प्रसाद लाड जे आहेत ते बोलत आहेत. असं आहे की जे आरक्षण दिलं त्यावेळेला ते कोर्टात न टिकणारं होतं, ते अभ्यासपूर्ण दिलं नव्हतं, परंतु त्यावेळेला आलेल्या निवडणुका समोर ठेवून ते आरक्षण दिलं असं तज्ज्ञांचं मत होतं आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये उद्रेक आहे. मग हा जो आरक्षण दिलाय तो पण निवडणुकींना सामोरं ठेवून घेतलेला आरक्षण. असं आहे की पक्षप्रमुख म्हणालेत की हे आरक्षण कोर्टामध्ये टिको अशी आम्ही प्रार्थना करतो आणि मराठ्यांना आरक्षण टिकलं पाहिजे आणि मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे सुनील प्रभू होते. या अगोदर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याशी प्रतिक्रिया बोलताना सांगितलं की खरं मनोज जरांगे पाटील यांनी जर गंभीर आरोप केले असतील तर त्या गंभीर आरोपांची जी आहे ती चौकशी झाली पाहिजे. खरं तर मराठा समाजांवर जर कोणी उपकाराची भाषा करत असेल तर मराठा समाज देखील त्यांना जसंच्या तसं प्रत्युत्तर जे आहे ते येत्या काळात देईल, असं जे म्हणणं आहे ते अंबादास दानवे आणि सुनील प्रभू यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.